मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत तुम्हाला अद्यापपर्यंत पैसे मिळालेले आहे की नाही ते कसा स्टेटस चेक करायचा आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत। सर्वात अगोदर या वेबसाईटवर यायचं। या वेबसाईटची लिंक तुम्हाला मी टेलिग्राम चॅनल त्याचबरोबर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले। यावर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अर्जदार लॉगिन या बटनावर क्लिक करायचं आहे। अर्जदार लॉगिन या बटनावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला दोन ऑप्शन दिसत आहे, ज्यामध्ये एक मोबाईल नंबरचा ऑप्शन आहे आणि दुसरा म्हणजे मोबाईल आणि टाके। तुम्ही या अगोदर जे तुम्ही रजिस्ट्रेशन करताना निवडलेलं होतं तेच या ठिकाणी टाकायचं आहे। आणि त्यानंतर हे या ठिकाणी जो कॅप्चा दिसत आहे, जसं की या ठिकाणी आपण बघितलं की या ठिकाणी 07 75 आणि 62 हा कॅप्चा जसाच तसं टाकायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला फक्त लॉगिन या बटनावर क्लिक करायचं आहे। या ठिकाणी लॉगिनचा ऑप्शन दिसत आहे, या ठिकाणी क्लिक करायचं। आपण संपूर्ण माहिती भरून घेऊन लॉगिन या बटनावर क्लिक करू। तर चला लॉगिन या बटनावर क्लिक करूया। लॉगिन या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस होईल, ज्यामध्ये सक्सेसफुल लॉगिनचा या ठिकाणी आपल्याला टॅब ओपन होताना आपल्याला पाहायला मिळालं। आता खाली यायचं आहे। आता या ठिकाणी जे आहेत तुम्ही केलेले अर्ज यावर क्लिक करायचं आहे। केलेले अर्ज यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता स्टेटस आपण बघतोय कोणत्या महिलेला किती पैसे जमा झालेले आहेत। तर या ठिकाणी दोन ॲप्लिकेशन आपण आपल्या आय डीवरून केलेले आहे। यामध्ये दोन्ही अर्ज जे आहेत अप्रूव्ह आहे बघू शकता तुम्ही। आणि त्याचबरोबर या योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे लाभार्थी पण हे नाहीत, त्यामुळे यांना जे पुढील हप्ते आहेत ते मिळणार आहेत। आता ज्यांचं या ठिकाणी यस आलेलं आहे त्या महिलांना मात्र संजय गांधी निराधार अनुदान योजनेचा त्यांनी लाभ घेतलेले असल्यामुळे त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाभ दिला जाणार नाही। आता महत्त्वाचं म्हणजे आता आपल्याला स्टेटस चेक करताना आपल्याला खात्यामध्ये किती पैसे जमा झाले ते या ठिकाणी आपल्याला क्लिक करावं लागेल। क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा एक इंटरफेस ओपन होणार आहे। आता इंटरफेस ओपन झाल्यानंतर या ठिकाणी आपल्याला जे महिला आहेत त्यांचं नाव दाखवेल। जसं की या ठिकाणी बघू शकता महिलेचं नाव आहे राठोड रेणुका गोपीचंद। त्याचबरोबर बेनिफिशरी या ठिकाणी कोण आहेत तेच आहेत मिसेस रेणुका गोपीचंद राठोड। त्यानंतर कोणत्या बँक अकाउंटमध्ये या ठिकाणी हे पैसे जमा झालेले आहेत, तर या ठिकाणी बघू शकता स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजे SBIमध्ये हे पैसे जमा झालेले आहेत। त्याचबरोबर त्यांचा अकाउंट नंबर या ठिकाणी दाखवेल। त्याचबरोबर या ठिकाणी ट्रान्झॅक्शन डेट कोणत्या तारखेला हे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले ते दाखवेल आणि किती टप्प्यामध्ये हे पैसे जमा झाले ते दाखवेल। जसे की या ठिकाणी 29/9/2024ला 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले होते। त्याचबरोबर दुसरं बघितलं तर या ठिकाणी 8/10/2024ला सुद्धा 3,000 रुपये या ठिकाणी त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत। टोटल बघितलं तर 7,500 रुपये हे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेले आहेत। याच्या अगोदर त्यांच्या खात्यामध्ये 3,000 रुपये जे आहेत इनॲक्टिव्ह आधार म्हणजे आधार नंबर लिंक नसल्यामुळे हे 3,000 रुपये वापस गेलेले होते। पुन्हा आधार लिंक केल्यानंतर 4,500 आणि 3,000 असे 7,500 रुपये जमा झालेले आहेत। जर तुमचं असं झालेलं असेल की तुमचं इनॲक्टिव्ह आधारचं प्रॉब्लेम आलेला असेल तर तुम्ही आधार लिंक करून घ्या, तुम्हाला पैसे जमा होऊन जातील, काळजी करण्याची आवश्यकता नाही। तर अशा प्रकारे बघितलं तर तुम्ही तुमच्या खात्याचं स्टेटस बघू शकता। महिला वर्गांसाठी ही एक महत्त्वाची बातमी होती, अपडेट होता। अपडेट कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचं विसरू नका। चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।